शिरोळ शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं, अपूर्ण पाणी योजना पूर्ण करावी यासाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन सुरू आहे। प्रशासन या संदर्भात कोणतीच कारवाई करत नसल्यानं शुक्रवारी आंदोलनस्थळी भजनाचा गजर करीत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। दरम्यान मंगळवारपासून पुन्हा टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी केला। येथील शिवाजी चौकात गेल्या 8 दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी मिळावं व शासनाकडून मंजूर झालेले अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी नगर परिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे शुक्रवारी भजनाचा गजर करत प्रशासनाला जाग करण्याचं अभिनव आंदोलन करण्यात आलं। शहरातील एकतारी भजन करणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला। दिवसभर भजन म्हणत सदरचं आंदोलन करण्यात आलं। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दर्गू गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर, विजय अर्गे, भगवान आवळे, माजी नगरसेवक पंडित काळे, इम्रान अत्तार, आनंदराव माने, देशमुख, रावसाहेब माने, अविनाश उर्फ पांडुरंग माने, कृष्णा भाट, भालचंद्र ठोंबरे, दीपक भाट, ओंकार गावडे, दिगंबर सकट, सीताराम शिंदे यांच्या उपस्थितीत दिलीप संकपाळ, शिवाजी जाधव, सीताराम संकपाळ, वसंत चुडमुंगे, पांडुरंग कुरणे यांच्यासह एकतारी भजन म्हणणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की जोपर्यंत प्रशासन शिरोळकरांच्या प्रश्नांची दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। या आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता वाढवून प्रशासनाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पडू, तसेच सोमवारपर्यंत शासकीय सुट्टी असल्यानं मंगळवारपासून पुन्हा सदरचं आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।